Hello everyone. In the previous video, we have learned the 7th chapter of the grammar, in which we learned the words like we, you and they. Now in this video today, we are going to learn or solve the exercise of this lesson. For that, open page number 36 of your textbook. So see the exercise number A. सर्कल द करेक्ट वर्ड्स फॉर इच सेंटेन्स. खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहे, ब्रॅकेटमध्ये ऑप्शन्स प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू सर्कल द करेक्ट वर्ड. जो करेक्ट वर्ड आहे त्याला सर्कल करायचं आहे. ओके, लेट अस सी द फर्स्ट वन. राज अँड आय आर कझन्स. सो वी, यू और दे लाईक टू प्ले फुटबॉल. आता इकडे बघा, याच्यामध्ये राज आहे आणि त्याच्यासोबत आय आहे. ओके, सो व्हॉट विल विच वर्ड विल वी यूज. तर आपल्याला इथे काय यूज करावं लागेल, वी. ओके, सो राज अँड आय आर कझन्स. वी लाईक टू प्ले फुटबॉल. सी द सेकंड वन. देअर आर 2 मँगो ट्रीज इन अवर प्लेग्राउंड. वी, यू और दे आर व्हेरी बिग. नाउ how many trees are there? 2 are there. So which word will we use here? They. They are very big. There are 2 mango trees in our playground and they are very big. Now see the third one. Both of you dance very well. We, you or they should dance at the annual day function. Now बघा आता, both. You हा वर्ड इथे यूज केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला नेक्स्ट वर्ड कोणता यूज करावा लागणार आहे, you. So you should dance at the annual day function. Now see the fourth one. Mother is chopping onions and I am peeling the potatoes. We, you, they are cooking dinner. Now how many persons are there? 2 persons. Mother आहे and I is also there. So आपल्याला कोणता वर्ड यूज करावा लागेल, we. Mother is chopping onion and I am peeling potatoes. And we are cooking dinner. Okay, अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. सी द फिफ्थ वन. द चिल्ड्रन आर इन द झू. देन वी, यू और दे आर लुकिंग ॲट द बियर. आता चिल्ड्रन, हाऊ चिल्ड्रन इज द प्युरल, मीन्स मोर दॅन वन. सो विच वर्ड विल वी यूज? वी विल यूज दे. चिल्ड्रन आर इन द झू, दे आर लुकिंग ॲट द बियर. नाउ ओपन पेज नंबर 37 of your textbook. And see the exercise number B. Put the tick for the correct statement and cross for the wrong ones. Correct sentence असेल तर टिक करायचं आहे आणि wrong असेल तर तुम्हाला तिथे क्रॉस द्यायचं आहे. ओके, see the first one. I went to see a movie with my parents and we had a lot of fun. Yes, हे सेंटेन्स कसं आहे, करेक्ट आहे, कारण I आणि फॅमिली यांच्यासाठी काय यूज केलेलं आहे, we. So this sentence is correct. So tick here like this. Okay. See the second one. The teacher said to Jaya and Alia, we have done well in our test. Is it correct? टीचर कोणाशी बोलत आहे, जया अँड आलिया. टेस्ट कोणी सॉल्व केलेली आहे, जया आणि आलियानी. मग वी येणार का तिथे, टीचर आहे का त्या टेस्ट सॉल्व करण्यामध्ये? नो. सो इट इज अ रॉंग वन. देअर शुड बी यू. तिथे यू असायला पाहिजे होता, त्याच्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे, रॉंग आहे. गिव देअर क्रॉस लाईक दिस. See the next one. There are many birds sitting on the tree. They are sparrows. It is a correct sentence, कारण काय, birds आहे आणि त्याच्यासाठी काय यूज केलेला आहे, they यूज केलेला आहे. So it is the correct sentence. So tick there like this. Okay. See the sentence number 4. There are 2 men standing near the shop. We are policemen. Now is it right? No, it is a wrong. 2 मेन आहे आणि 2 मेन साठी आपण वी यूज करणार का? नो, वी हॅव टू यूज दे. दे आर पोलिसमन. सो इट इज अ रॉंग सेंटेन्स. सो गिव देअर क्रॉस लाईक दिस. फिफ्थ नंबर. द बर्ड्स आर कलेक्टिंग स्ट्रॉज. यू आर मेकिंग द नेस्ट. नाउ हू इज कलेक्टिंग द स्ट्रॉज? बर्ड्स जर कलेक्ट करत असेल तर यू म्हणजे तुम्ही किंवा तू बनवणार आहे का? नो. सो इट इज अ रॉंग वन. गिव देअर क्रॉस. तिथे काय असायला पाहिजे होतं, दे. सी द 6th नंबर. यू अँड अंजना सिंग्स व्हेरी वेल. यू शुड टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. इज इट करेक्ट? यस. अंजना आणि यू साठी परत यू हे वर्ड यूज झालेला आहे, त्याच्यामुळे इट इज अ करेक्ट वन. सो गिव देअर टिक. 7th नंबर. आय स्टडी इन क्लास फर्स्ट.
माय सिस्टर स्टडीज इन क्लास 3rd. दे स्टडी इन द सेम स्कूल. आता इथं जो दे यूज केलेला आहे आय आणि सिस्टरसाठी. इज इट राईट? नो, इट इज रॉंग. इथं काय असायला पाहिजे होतं? वी असायला पाहिजे होतं. सो इट इज अ रॉंग सेंटेन्स. गिव्ह देअर क्रॉस लाईक दिस. सी द 8. Amika and Nikki will not come to the playground today. They are going to visit their uncle. Is it correct? Yes, it is correct. Amika and Nikhil साठी काय यूज केलेला आहे? They यूज केलेला आहे. So it is a correct. So give their tick like this. Okay. Now let us see question number C. Fill in the blanks with we, you or they. ज्या blanks दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला we, you or they fill up करायचं आहे. See the first one. Anita and I are neighbors, go to school together. So what we have to write here? We go to school together. Mandeep and Parul won the race and they got a prize. THEY, they got a prize. See the next. Akash can play drums, I can play the guitar. Sometimes we play together and sing songs. So you have to write we here. Then fourth one. My brother and I are eating grapes. Are fresh and sweet. So they are. They are means what are the phrase? The grapes are fresh. Okay. Now see the fifth number. Sunil said, Simi and Priya, you look so much like each other. Are you twins? What you have to write here? You. Y-O-U. म्हणजे तुम्ही दोघी जणी खूप सारख्या दिसता. मग तुम्ही ट्विन्स म्हणजे जुळ्या आहात का? सिमी अँड प्रिया. यस, वी आर ट्विन्स. आणि सिमी आणि प्रिया काय म्हणतात? यस, वी म्हणजे आम्ही ट्विन्स आहोत. देन 6 नंबर. अशोक अंकल सेड, अर्जुन, यू अँड प्रीती शुड कम टू माय हाऊस. आय विल शो यू माय डॉग. म्हणजे अंकल काय म्हणतात या बॉईजला की तुम्ही माझ्या घरी या आणि मी तुम्हाला डॉग दाखवील. ओके. माय डॉग्स, दे आर क्यूट अँड फ्रेंडली. तर डॉग्स कसे आहे? क्यूट अँड फ्रेंडली आहे. अर्जुन अँड प्रीती, वी वुड लव म्हणजे आम्हाला बघायला आवडेल. लव टू अंकल, वी लाईक डॉग्स अ लॉट. आम्हाला डॉग्स खूप आवडतात. So students, in this way we have completed the exercise A, B and C in this video. Now what is your homework? You have to complete this exercise, means exercise A, B and C in your textbook. Okay then, bye.